तर तोच की तुमचे प्रश्न, तुमच्या प्रश्नापासून तुमचं दुर्लक्ष झालं पाहिजे. पीक विमा नाही मिळाला तरी चालतंय, तुम्हाला दुसरं काहीतरी दिलं का तुम्ही त्याच्या मागे लागता. शेतकऱ्याला हमी भाव नाही मिळाला तरी चालतंय, त्याला दुसरं काहीतरी दिलं का तो त्याच्या मागे लागतो. त्याचं आयुष्य हे नेहमी संकटातच राहिलं पाहिजे. तो जोपर्यंत संकटात आहे तोपर्यंत तो माझ्या दारात उभा राहणार आहे. ही परिस्थिती आता बदलायला पाहिजे. हा गद्दार जिथे सापडेल तिकडे तुम्ही त्याला जा विचारलं पाहिजेच, मी तुला निवडून आणलेस का, तू माझ्याशी गद्दारी केलीस. मी माझ्या रक्ताचं पाणी केले, मी माझं रक्त आटवलेलं आहे. समोरनं पैसे अरे आत्ता तुला मिळतायत, त्यावेळेला मला सुद्धा जर पैसे मिळाले असते तर मी सुद्धा तुला पाडू शकलो असतो. पण मी भगव्याला आणि शिवरायाच्या निष्ठेला जागलो म्हणून, आणि म्हणून तू खासदार झालाय. तुला काडीची किंमत नव्हती, तू बोल तू गद्दारी का केलीस. पुढचे 3 वर्ष हा कार्यक्रम तुम्हाला करावा लागेल. आहे हिंमत तुमच्यामध्ये? कारण मी मुद्दामून आलोय. जसं त्यांनी मला सांगितलं, काय झालं 2 आठवड्यापूर्वी एक खासदारांची बैठक घेतली, तेव्हा हे महाशय मला म्हणाले, साहेब घरी सोयरीक जुळवायचे, पाहुणे येणार आहेत, मी व्हिडिओवरनं आलो तर चालेल का. आता घरचं कार्य शुभ कार्य म्हटल्यानंतर मी नाही बोलू शकतो. आता मला काय माहित मुलीची सोयरीक जुळवताना ह्यांची सोयरीक तिकडे जुळवतील. ह्यांच्या हे पाहुण्यांकडे चालले होते का पाहुणे यांच्याकडे येत होते. सोयरीक ह्यांची जुळत होती पण सांगितलं मुलीची सोयरीक जुळत आहे. मग मी रात्री फोन केला, म्हटलं काय जुळलं का. हो जुळलं की म्हणे. जुळलं. 2 दिवसांनी कळलं, गेले सासरी. आता नांदा तिकडे गद्दारांच्या कळपामध्ये नांदा, गद्दारांच्या लांडग्या म्हणजे त्या कळपामध्ये नांदा. इकडे वाघाचं जीवन जगत होता, तिकडे गाढवाचं जीवन जगा. जे ओझं तुमच्या पाठीवर टाकलं जाईल ते वाहत राहा. अरे प्रेम देणारी संघटना फक्त शिवसेना आहे. दुसरा या जगात दुसरा पक्ष नाही की जो फक्त आणि फक्त प्रेमाच्या भावनेवरती जिवंत राहतोय. आणि म्हणून मी आज तुमच्याकडे आलेलो आहे. जसं त्यांनी सांगितलं ना की मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलेन, तसं मी तुमच्याशी बोलतोय. मी करतोय ते बरोबर करतोय की चूक करतोय. मी लढायला उभा आहे, मी नाही हटणार. कारण जिथे जिथे अन्याय दिसेल तिकडे मी लाथ मारणार म्हणजे मारणार. सोबत राहणारच की नाही. जे खरं हिंदुत्व आहे, हे खरं हिंदुत्व हे माणुसकी शिकवणार आहे. मंदिर लुटणारं हिंदुत्व आमचं हिंदुत्व आम्ही ते तुमचं हिंदुत्व मानू शकत नाही. आणि राम मंदिराचा सुद्धा प्रश्न हा पूर्ण देशामध्ये खरा म्हणजे हिंदूंना जागृती आली पाहिजे. आज संजय राऊत यांनी एक चांगला अग्रलेख लिहिलाय सामनामध्ये. सामना तुमच्याकडे येत नसेल तर सामना.com वरती जाऊन मुद्दामून वाचा. हे मरे मरे जे सगळ्यांनी मोर्चे काढले ना, सकल हिंदू समाज, हिंदू जनजागृती, आता का झोपलात. आता का झोपलात. आम्हाला आता भाजपा मुक्त राम पाहिजे आणि त्याच्यासाठी शिवसेना लवकर आंदोलनाला सुरुवात करणार आहे. भाजप मुक्त राम. जो एक विळखा या भोंदूंच्या गरड्यामध्ये राम आमचा प्रभू श्रीराम सापडलेला आहे, त्या श्रीरामाला त्या भोंदू हिंदूंकडनं सोडवण्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल आणि शिवसेना पहिली ठिणगी महाराष्ट्रामध्ये टाकेल. आणि तेव्हा मला गद्दारांना विचारायचे, जे बाळासाहेबांचे विचार हे बाळासाहेबांचे विचार आहेत. आहे तुमच्यामध्ये हिंमत, त्या गद्दाराला विचारा. हिंमत आहे, जाऊन विचारू शकता तुम्ही मोदींना. पीक विमा का मिळाला नाही, लोकसभेमध्ये तोंड उघडू शकता. आहे हिंमत. शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही, शेतकऱ्याच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, नीटचे पेपर फुटतायत, महिलांवरती अत्याचार वाढतायत, राम मंदिर लुटलं जात आहे, मध्य प्रदेशमध्ये तिथले मुख्यमंत्र्यांच्या नावाने लूट चालू आहे. हे सगळे प्रश्न विचारण्याचं धाडस या